उलटी म्हटलं की आपल्याला घाण किळसवाणं वाटतं. पण आज आपण एका अशा उलटीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याची किंमत सोनं चांदी आणि हिऱ्यापेक्षाही जास्त आहे. हो, तुम्ही ऐकताय ते अगदी खरंय. ती उलटी आहे वेल माशाची. नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. नुकतंच कोल्हापूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कनेरवाडीत पोलिसांनी 5 किलो वेलची उलटी पकडली, जिची किंमत चक्क 5,25,00,000 रुपये आहे. आणि या उलटीलाच शास्त्रीय भाषेत म्हणतात ॲम्बरग्रिस. समुद्रात हे मेणासारखं तरंगत असतं, म्हणून याला तरंगतं सोनं असेही म्हणतात. पण या उलटीची कोटींमध्ये किंमत कशी, ती बनते तरी कशी, आणि बाजारपेठेत हिची एवढी मागणी का आहे? अशा तस्करींमुळे समुद्र जीवनावर नक्की काय परिणाम होतो, आज आपण या गूढ रहस्याचा छडा लावणार आहोत. आधी हे समजून घेऊया की ज्याला आपण वेल म्हणतो म्हणजे आपला देव मासा, तो मासा नाहीच, तो एक सस्तन प्राणी आहे. आपल्यासारखाच तो फुफ्फुसांनी श्वास घेतो, गरम रक्ताचा असतो आणि पिलांना जन्म देऊन दूध पाजतो. यातला स्पर्म व्हेल सर्वात खास आहे, कारण मौल्यवान ॲम्बरग्रिस फक्त याच माशापासून मिळतं. आता मुख्य प्रश्न आहे की ही उलटी तयार कशी होते. आणि ही उलटी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वेल माशाचे अपचन आहे. स्पर्म वेलचं आवडतं खाद्य स्क्विड म्हणजे महाकूळ. महाकूळची चोच कडक असते, जी वेलला पचत नाही, आणि ती आतड्याला जखम करू नये म्हणून वेलच्या पोटात एक मेणासारखा पदार्थ स्रवतो. हा पदार्थ जेव्हा शरीराबाहेर टाकला जातो तेव्हा समुद्राचं खारं पाणी आणि सूर्याच्या उष्णतेमुळे त्याचं रूपांतर सुगंधी ॲम्बरग्रिस मध्ये होतं. या उलटी मागचं कोटींचं गुपित काय आहे? साहजिक आहे, तुम्हाला वाटेल उलटीला एवढे पैसे कोण देतं? तर जगातील सर्वात महागड्या परफ्यूम कंपन्या. होय, परफ्यूमचा सुगंध शरीरावर किंवा कपड्यांवर दीर्घकाळ टिकावा यासाठी फिक्सेटिव्ह म्हणून याचा वापर होतो. केमिकल पेक्षा हे नैसर्गिक असल्याने त्याला जास्त मागणी आहे आणि याचे कोणतेही साईड इफेक्ट्स देखील नाहीत. आणि त्यामुळे उच्चभ्रू लोकांच्या खास पसंतीत असे परफ्युम्स येतात. आणि इतकंच नाही तर हे वेल मासे आपले ओशन इंजिनियर्स आहेत. एक मोठा वेल त्याच्या आयुष्यात सरासरी 33 टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो. म्हणजे हवामान बदलाच्या लढाईत ते आपले सर्वात मोठे सैनिक आहेत. पण मित्रांनो, हा पैसा रक्ताने माखलेला असू शकतो. भारतात वेल माशाला वाघाप्रमाणेच वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार सर्वोच्च संरक्षण आहे. IUCN रेड लिस्ट मध्ये त्याला वल्नरेबल म्हणजे असुरक्षित मानलं गेलंय. आता ही IUCN रेड लिस्ट म्हणजे काय आहे? तर सोप्या भाषेत हे जगातील सजीवांच्या अस्तित्वाचं एक रिपोर्ट कार्ड आहे. ही यादी आपल्याला सांगते की कोणत्या प्राण्याचं किंवा वनस्पतीचं अस्तित्व धोक्यात आहे आणि कोण कायमचं नष्ट होऊ शकतं. आणि या यादीत स्पर्म वेलला असुरक्षित श्रेणीत ठेवणं म्हणजे निसर्गाने दिलेला हा धोक्याचा इशारा आहे. ॲम्बरग्रिस मिळवण्यासाठी जेव्हा एका वेलची शिकार होते तेव्हा केवळ एक जीव जात नाही, तर संपूर्ण सागराची अन्नाची साखळी आणि आपलं पर्यावरण धोक्यात येतं. केवळ पैशाच्या हव्यासापोटी या माशांना मारणं हा एक पर्यावरणीय गुन्हा आहे. कोल्हापुरातलीच वेल माशाच्या उलटी तस्करीची घटना ही आपल्या सर्वांसाठीच एक धोक्याची घंटा आहे. कनेरवाडीत 5 किलोपेक्षा जास्त उलटी हस्तगत झाली. हे सिद्ध करतं की समुद्रापासून इतक्या लांब तस्करीचं जाळं पसरलंय आणि हे धक्कादायक आहे. शेवटी 5 कोटी रुपयांपेक्षा या जीवाचं जिवंत राहणं आपल्या पृथ्वीसाठी जास्त मोलाचं आहे. निसर्गाचं रक्षण करा, तरच निसर्ग आपलं रक्षण करेल. तुम्हाला काय वाटतं? अशा तस्करींविरुद्ध अधिक कडक कायदे झाले पाहिजेत का? कमेंट्समध्ये तुमची मतं नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.